आणि ऑल शेटनगर शेटनगर संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेऊन प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते ऑल शेटनगर संघाला. ऑल शेटनगर संघाकडून सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल होताना दिसते आपल्याला. स्ट्राईकला असेल तो तन्वीर, नॉन स्ट्राईकला असेल तो मुदत सर आणि पहिले षटक घेऊन आलाय नेवरे संघाकडून तो साई. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते मित्रांनो आपल्या पंचक्रोशीतील एक नामवंत असे पंच कोण आहे, बामयेकर, अमोल पाटील, त्याचप्रमाणे अक्षय मयेकर. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेऊन प्रथम फलंदाजी स्वीकारली ऑल शेटनगर संघाने. किंग कोब्रा आयोजित भव्य दिव्य अशी नाईट अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय श्री विठोबाजी मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ ही आपण या ठिकाणी आयोजित केलेली स्पर्धा मित्रांनो आपण या YouTube लाईव्ह माध्यमातून पाहतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जे प्रकाश ज्योतातील सामने या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे आमचे मित्र विक्रांतजी मयेकर यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन असेल आम्हाला. प्रतीक नार्वेकर उर्फ पत्तू यांचं सुद्धा मार्गदर्शन असेल. दीप नागवेकर आणि बरेच काही आमचे मित्रमंडळी आहेत, नाव आता घेता येणार नाही मित्रांनो. तरी सुद्धा YouTube लाईव्ह माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा पाहतोय आणि पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी स्पर्धा चालू होते. दरम्यान पहिल्या षटक घेऊन आलाय तो साई याचा आणि मला वाटतं पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी पहिला धक्का बसतोय तो शेटनगर संघाला. यष्ट उद्ध्वस्त होतात या ठिकाणी. पहिला धक्का बसतोय ऑल शेटनगर संघाला तन्वीरच्या रूपाने. क्लीन बोल्टच्या स्वरूपात परतावं लागतं. डगआउटची जागा या ठिकाणी दाखवली आहे ती साई याने. पहिलं षटक हाताळतो या ठिकाणी मित्रांनो नेवरे संघाकडून साई, जर्सी नंबर 02 आणि खूप चांगल्या पद्धतीने टाकला होता चेंडू. या ठिकाणी तन्वीर याची जागा घेण्यासाठी आलाय तो सद्दाम. पुढील चेंडू साई याचा. आता मात्र या ठिकाणी काय होतं पाहूया. नो चेंडूचा इशारा आहे. चांगला झेल सुद्धा टिपला होता. नो चेंडू होता. या ठिकाणी किती धावा होत आहेत पाहूया. या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती लागते ती 1 गडी बाद 3 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू साई याचा. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. या ठिकाणी काय होतं काय घडतं पाहूया. 2 धावांसाठी प्रयत्न केला होता. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती लागते ती 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. खूप चांगल्या पद्धतीचं रनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. पुन्हा एकदा साई याचा पुढील चेंडू घेऊन आपल्या साई बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी पंच बामयेकर यांचा इशारा येतोय. या 6 धावांनी अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती लागते ती 11 धावा. भव्य दिव्य अशी नाईट अंडरआर्म ओपन टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फुलटच चेंडू होता. मात्र या ठिकाणी स्वतः गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती झेल टिपण्यात यशस्वी होतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. या ठिकाणी
ऑल शेटेनगर संघाचा 11 या धावसंख्येवरती. सद्दाम याची जागा घेण्यासाठी आलाय तो. आणि या ठिकाणी आमचे जर मित्र अमेय डोंगरे सर जर कुठे उपस्थित असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अमेय डोंगरे सर आपल्याला विनंती असेल. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना साई आपल्या बॉलिंग मार्कवर तयार असेल. स्ट्राईकला असेल तो. आणि लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या 2 धावांनी धावसंख्या बदलेल मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती लागेल ते 2 गडी बाद 13 धावा. पहिल्या षटका अखेरीस ऑल शेट्टीनगर संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 13 धावा. किंग कोब्रा आयोजित भव्य दिव्य अशी नाईट अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय विठोबा उर्फ भाऊ मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ. आणि पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने मारला फटका. या ठिकाणी मात्र कोणती चूक होताना दिसत नाही. अचूक असा झेल टिपताना दिसतोय ते साई. जर्सी नंबर 02. आणि या ठिकाणी तिसरा धक्का बसला येतो ऑल छेटेवाडी संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती येते 3 गडी बाद 13 धावा. या ठिकाणी स्कोरर म्हणून काम पाहतायत ते आमचे मित्र आकाश गडदे सर. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या आपण युट्यूब माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी मित्रांनो पाहतोय. सौरभजी मयेकर सर यांच्या माध्यमातून आम्हाला खूप बहुमोल असं त्यांचं मार्गदर्शन आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढील चेंडू लेग साईड चेंडू पाहूया काय होत आहे. 2 धावेसाठी प्रयत्न केला होता. 2 धावांनी धावसंख्या बदलेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 15 धावा. तौफिक पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने तटून काढलेला चेंडू पाहूया. 2 धावेसाठी प्रयत्न केलाय मात्र 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बदलेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 3 गडी बाद 17 धावा. पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहे तो ओमकार. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करताना पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता. लॉंगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. या ठिकाणी काय होतंय. साई येतोय बॉलवरती आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. यापूर्वी होणारा सामना येतो लिटिल मास्टर आरे विरुद्ध किंग कोब्रा. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे मित्रांनो. आम्हाला सहकार्य करा. या ठिकाणी काय होतं किती धावा आलेत. आमचे स्कोरर मित्र आकाश गर्देसर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतील. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 21 धावा. धावसंख्या धावफलकावर लागली होती 21 धावा. पुन्हा एकदा पुढील षटक घेऊन आले ते योगेश. लेग साईडच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. या ठिकाणी एका अतिरिक्त धावेने धावसंख्या बदलेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 22 धावा. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या गोलंदाजी सध्या येतो योगेश. आणि हा चेंडू काहीसा न समजलेला चेंडू होता फलंदाजाला. या चेंडूवरती बीट झाला होता तो. पुन्हा एकदा ब्लॉकच्या दिशेने टाकलेला चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची कोण होतं ना सलग 2 चेंडू निर्धाव. पुढील चेंडू घेऊन योगेश आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्राईकला येतो. आणि पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह स्वरूपात खेळून काढलेला चेंडू. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात. 2 धाव्याने धावसंख्या बदलेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 24 धावा. 23 धावा. एक शॉट रन या ठिकाणी आपल्याला पंच डिक्लेअर करताना दिसत आहेत. आणि धावसंख्या धावफलकावर लागते ती 24. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर योगेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चिकट घेऊन गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि अचूकाचा झेल टिपण्यात यशस्वी होतो ते एसटी रक्षक. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 24. 4 गडी बाद 24.
3 षटका अखेरीस ऑल शेटेनगर संघाची धावसंख्या झाली होती 24 धावा. 25 धावांचा उद्दिष्ट ठेवलाय. यापूर्वी होणारा सामना येतो लिटिल मास्टर आरे विरुद्ध किंग कोब्रा. आरे संघाने आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवायचा आहे. या ठिकाणी आमच्या दिलेल्या हाकेला सुद्धा आम्हाला सन्मानित करून आमचे मित्र अमेय डोंगरे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांचं आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत अमेयजी सर. चोवीस धावा काढून 25 धावांचे उद्दिष्ट ठेवले मित्रांनो. या ठिकाणी ऑल शेटेनगर संघाने जय भंडारी नेवरे संघ समोर जय भंडारी नेवरे संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल होते. स्ट्राईकला असेल तो साई, नॉन स्ट्राईकला असेल तो ऋतिक. जर्सी नंबर 2 जर्सी नंबर 3 पहिल्या षटक गोलंदाज येतो सद्दाम. पाहूया या ठिकाणी काय होतंय काय घडतंय मित्रांनो. 25 धावांचा उद्दिष्ट ठेवलाय ऑल शेटेनगर संघाने आणि या ठिकाणी सामना चालू होतानाची खून करताना पंच बामाईकर. पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज येतो सद्दाम. पहिला चेंडू घेऊन साईसाठी या ठिकाणी होतं. बघूया काय होतंय. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय तो साई बाईच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्येवरती श्री गणेश होतोय. धावसंख्या धाव फलकावरती लागते ती बिनबाद 1 धावा. उद्दिष्ट ते 25 धावांचं. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सद्दाम आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक राहतो ऋतिक. पाहू या ठिकाणी काय होत आहे. पुन्हा एकदा आणि 2 धावा या ठिकाणी. मला वाटतं या ठिकाणी एकूण 3 धावा मिळतील. या 3 धावांनी धावसंख्या बदलते. धावसंख्या धाव फलकावरती लागते 4 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खालू काढलेला चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. एका अतिरिक्त धावेने आणि एका छोट्या धावेने धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 6 धावा. पुन्हा एकदा उद्दिष्ट आहे 25 धावांचं. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या बाहेरून टाकलेला चेंडू स्वर चेंडू आणि एक छोटी धाव. पुन्हा एकदा धावसंख्या बदलेल. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा सद्दाम आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र मोठा वाटका मारण्याचा प्रयत्न केला आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. झेल सुटतोय मित्रांनो या ठिकाणी आणि धावसंख्या धाव फलकावरती लागेल ती 3 धावेने. धावसंख्या झाली ती 11 धावा. खूपच महागडा असं पहिलं षटक घेऊन आला तो सद्दाम. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेरून टाकलेला चेंडू सुवर चेंडू. धावसंख्या आहे ती 12. पुन्हा एकदा आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मारलेला फटका 6 धावेसाठी साई याच्या बॅट मधून निघालेला दणदणीत ठणठणीत असा षटकार. धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 18 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू सद्दाम याचा शॉर्ट पिच चेंडू होता. लेग साईड तटून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली होती. पाहूया या ठिकाणी काय होतंय. आणि 2 धावेसाठी प्रयत्न केला होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. या 2 धावेने धावसंख्या बदलेल. धावसंख्या धाव फलकावरती लागेल ती 20 धावा. पुन्हा एकदा सद्दाम याचा पुढील चेंडू साईसाठी. 3 झाले 2 आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील मित्रांनो. पुन्हा एकदा उलट चेंडू होता. या ठिकाणी पाहूया काय होतं आणि अचूक असं झेल टिपताना दिसतोय तो ऑल शेटेनगर संघाचा खेळाडू जर्सी नंबर 13. पुन्हा एकदा साई याची जागा घेण्याची जागा देतो यश जर्सी नंबर 18.
पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्या बॉलिंग मार्कवर सुद्धा खूप महागडे असं षटक टाकलं होतं मित्रांनो या ठिकाणी यांनी. 2 धाव पूर्ण होताना दिसत आहेत. धाव संख्या धाव फलकावरती बदलेल. धाव संख्या धाव फलकावरती लागेल ती 1 गडी बाद 22 धावा. 10 चेंडू या ठिकाणी खर्च केलेत आपल्या संघासाठी ते सद्दाम याने. खूपच महागडे असे षटक म्हणावं लागेल. ऑल शेटेनगर संघाकडून पुन्हा एकदा पुढील षटक घेऊन मुदत सर. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. डगआउटची दिशा धरावी लागेल ती नेवरे संघाच्या खेळाडूला ऋती गेला. माफ करा यश याला सांगणार कोण खरं नाव दिलेलं सांग. असं बोल ना. यश याची जागा घेण्यासाठी आलाय तो नवनाथ. दुसरे षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर आहे तो मुदत सर. फुलटच चेंडू होता. पाहूया या ठिकाणी काय होतं आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा होतो या ठिकाणी. या ठिकाणी विजय संघ होतोय तो नेवरे संघ आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता संघ तो ऑल शेटेनगर. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्या आमच्या कमिटीकडून. यापुढे होणारा सामना लिटिल मास्टर आरे विरुद्ध किंग कोब्रा आणि यापुढील समालोचन करतील ते आमचे मित्र अंडरम क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन करण्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीचं नाव आपण ऐकलेलं आहे.